नाशिकमध्ये ठाकरे सेनेचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याच्या चर्चा। काही नगरसेवकांची शिंदेंच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत बैठक झाल्याची ही माहिती। तर नाशिकमधील ठाकरेंच्या नगरसेवकांनी फुटीच्या चर्चा फेटाळल्या। कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी रोहित पवार, राम शिंदे एकत्र। नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र। कर्जतच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या छाया शेलार यांची निवड। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ। पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। पवारांनी मेहनतीने खासदार निवडून आणले, अस्वस्थ होण्याचं कारण नाहीये राऊतांची प्रतिक्रिया। तर भाजपचे आमदार आणि खासदारांची भूक कधीही शमणार नाही, वडेट्टीवारांचा टोला। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणी निदा खानला जामीन मंजूर। जामीन देताना कोर्टाने दिला श्रीकृष्णाचा दाखला। बाळाच्या हितासाठी आरोपी निदा खानला जामीन। महिला डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला रुग्णालयातून डिस्चार्ज। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये 45 तासांनंतरही शोधकार्य सुरूच। दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू, अजूनही 8 कर्मचारी अडकल्याची माहिती। मुख्यमंत्री भेट देण्याची शक्यता। मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहारामध्ये नोंदवण्यात आलेला दस्त अखेर रद्द। दस्त रद्द झाल्यानं मुद्रांक शुल्क आणि दंड रद्द होण्याचा मार्ग मोकळा। खासदार पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला दिलासा मिळण्याची शक्यता। पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, अंतिम आठवडा। प्रस्तावावर आज चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस आज उत्तर देणार। राज्यातील मुदत संपलेल्या 15,636 ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता। नव्या मतदार यादीनंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार। नवीन वर्षही उजाडण्याची शक्यता। चेंबूरमधील झाड कोसळून विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समितीनं कॉन्क्रिटीकरणालाच धरलं जबाबदार। झाडांच्या मुळांपर्यंत पाणी आणि माहिती पोहोचत नसल्यानं झाड कमकुवत झाल्याचा निष्कर्ष। चौकशी अहवाल विशेष सभागृहामध्ये सादर होणार। मुंबई कोल्हापूर महामार्गावरच्या महालक्ष्मी एक्सप्रेस 17 जुलैपर्यंत रद्द। कर्जत लोणावळा घाटात दरड कोसळल्यानं निर्णय। मुंबई मार्गावरच्या 22 रेल्वे गाड्या सुद्धा रद्द। रत्नागिरीतील रघुवीर घाट पर्यटकांसाठी तात्पुरता बंद। 9 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान प्रतिबंधात्मक आदेश जारी। दरड कोसळण्याचा धोका वाढल्यानं पावसाळ्यामध्ये रघुवीर घाट बंद राहणार। नाशिकच्या आश्रमशाळेमध्ये 9वीच्या विद्यार्थिनीनं दिला बाळाला जन्म। विद्यार्थिनीशी संबंध ठेवणारा अल्पवयीन आरोपी मुलीचाच नातेवाईक। आश्रमशाळेच्या देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह। नागपूर आणि संभाजीनगरमध्ये एफडीएची धडक कारवाई। नागपूरमध्ये MS इंदोर नमकीन प्रोडक्ट्सवर एफडीएची कारवाई। बुरशी लागलेली मिठाई, मुदतबाह्य अन्न आणि संभाजीनगरच्या फुलंब्रीतील सिद्धेश्वर दूध डेअरीवर सुद्धा एफडीएची धाड। नांदेडमध्ये आरोग्याला घातक ठरू शकणाऱ्या पाकिस्तानी उत्पादनांवर कारवाई। तब्बल 37 प्रकारची प्रतिबंधित पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं जप्त। जप्त मालाची किंमत तब्बल 50 ते 60 लाख रुपयांच्या घरात। ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींकडून ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख। ऑपरेशन सिंदूर दरम्यान सगळ्यांनी डेमो पाहिला असेल। मोदींचं विधान, दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर स्फोट होताना आवाज जगात घुमत होता। मोदींचं वक्तव्य।